इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातला भाषासूत्रम हा भाग बघतोय. काय आहे व्याकरण संस्कृतचं हे आपल्याला एक छोट्याशा या तक्त्यातून लक्षात येऊ शकतं. संस्कृत वाक्यरचना कशी करायची हे आपल्याला या भाषासूत्रम मधून समजू शकतं. आता या ठिकाणी लटलकार वर्तमान काळातले प्रत्यय दिलेले ते लिहिलेले तर तुम्ही पाहू शकता. बरोबर. एक वचनासाठी प्रत्यय आहे ती, द्विवचनासाठी तह, बहुवचनासाठी अंती प्रथम पुरुषामध्ये, मध्यम पुरुष मध्ये सी, हा, थ आणि उत्तम पुरुष मध्ये मी, वह, मह. आता तुम्हाला पाठ्यपुस्तकामध्ये एक आकृती दिसतेय त्याच्यामध्ये वारली पेंटिंग भाषासूत्रांच्या बाजूच्या पान नंबरवरती, पान नंबर आहे 16. त्याच्यामध्ये आकृतीमध्ये काही या संख्या या प्रत्ययांना नंबर दिलेले बरोबर. आणि इकडे पान नंबर 17 मध्ये हे असे प्रत्यय दिलेले फक्त त्यांना पण क्रमांक दिलेले. ठीक आहे. आता ज्या क्रमांकाचा शब्द आहे त्याला त्याच क्रमांकाशी जोडलं की एक व्याकरणाचं परिपूर्ण वाक्य तयार होतं. म्हणजे काय की समजा इथे मी साठी कुठला नंबर दिलेला आहे 7 बरोबर. आणि इकडे पान नंबर 16 वरती 7 नंबर वरती कोणता शब्द दिसतोय अहम बरोबर. याचाच अर्थ अहम म्हणजे मी हा उत्तम पुरुष एक वचनाचा जेव्हा करता असतो तेव्हा त्याच्यासोबत मी क्रियापदाला प्रत्यय जोडायचा असतो. उदाहरणार्थ अहम गच्छामी, अहम धावामी, अहम लिखामी, अहम पठामी, अहम खादामी. लक्षात आलं. याचाच अर्थ अहम सोबत कायम मी हा प्रत्यय जोडत असतात. तसंच वहा या प्रत्ययाचा क्रमांक आहे 8 आणि तिथे इकडच्या पेजवरती आपल्याला दिसतोय आवाम हा शब्द 8 नंबर साठी आहे म्हणजे आम्ही दोघं. म्हणजे जेव्हा आवाम हा करता असतो त्यावेळी वह आणि वयम हा करता असतो त्यावेळी महा. अशा प्रकारे उत्तम पुरुषाचे कर्ते आणि त्या कर्त्यांना असणारे क्रियापदाचे प्रत्यय बरोबर लावले तर एक अर्थपूर्ण व्याकरणाचं संस्कृतचं वाक्य तुम्ही बनवू शकता. तसंच इथं मध्यम पुरुषासाठी सी, थहा, थ. सी साठी कर्ता किंवा कर्त्वम या कर्त्यासाठी सी हा प्रत्यय लावायचा लटलकारमध्ये. उदाहरणार्थ त्वम गच्छसी, त्वम खादसी, त्वम लिखसी, त्वम पठसी. हे झाले 6 कर्ते आणि त्या कर्त्यांसोबत असणारे हे 6 प्रत्यय. आता हे 6 प्रत्यय सोडून राहिलेला कुठलाही शब्द वाक्यात जर कर्ता म्हणून दिसत असेल, नीट ऐका सावकाश. हे 6 शब्द सोडून राहिलेला कुठलाही शब्द जर वाक्यात कर्ता या स्थानी किंवा कर्ता म्हणून येत असेल तर त्याचं पुरुष समजायचं प्रथम पुरुष बरोबर. आणि त्याचा राहिला प्रश्न वचनाचा तर जे शब्द आपण म्हणतो रोज किंवा जे शब्द आपण पाठ करतो जसं की देव, वन, माला, अस्मद, युष्म, तद, एतद, किम हे सगळे संस्कृत मधले शब्द त्या शब्दांना त्यांचे वचन सुद्धा आहे. मग तो शब्द जो आलेला आहे का त्याच्या स्थानी त्याचं वचन बघायचं आणि त्या वचनानुसार त्याला इथे प्रत्यय लागतील. उदाहरणार्थ या ठिकाणी पुढे घेतो. उदाहरणार्थ या ठिकाणी इथे ती हा प्रत्यय आपल्याला दिसतोय या 6 म्हणजे तो, एशा म्हणजे हा, सा म्हणजे ती, एशा म्हणजे ही. एखाद्याचं नाव किंवा या व्यतिरिक्त असणारं कुठलंही सर्वनाम हा जर शब्द अशा प्रकारचे तिथे असतील तर त्यांना आपण ती प्रत्यय लावतो. म्हणजे एक वचनाचे हे सगळे शब्द आहेत म्हणून त्यांना ती प्रत्यय लावतो. जर या शब्दांचे द्विवचनाचे कर्ते तिथे असतील तर आपण तह हा प्रत्यय लावतो आणि बहुवचनाचे असतील तर अंती हा प्रत्यय लावून आपण इथं वाक्यरचना करू शकतो. उदाहरणार्थ 6 गच्छती किंवा रमा गच्छती. रमा हे एक नाव घेतलेले. एषा खादती म्हणजे हा खातो. सा आगच्छती म्हणजे ती येते. एषा पिबती म्हणजे ती पिते. सर्वनाम घेतले एखादं कुठलंही जसं की भवान, डम या सर्वनामाचं पण प्रथमारूप येत असताना ती प्रत्यय तिथं लागतो. आणि द्विवचन बहुवचन मध्ये तह आणि अंती असा प्रयोग तिथे होत असतो. बघा पुढे काही उदाहरणं दिसत आहेत त्यातून आपल्याला लक्षात येईल. हे उदाहरणं सोडवताना कर्ता त्याचं पुरुष आणि वचन बघायचं आहे. पुरुष आणि वचन मागच्या तक्त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता पहिलं वाक्य 6 या ठिकाणी
गद क्रियापदाला प्रत्यय जो लावायचा आहे तो सहप्रमाणे लावायचा आहे. सह म्हणजे तो. सह हा शब्द तत्शब्दाचं रूप आहे, म्हणजेच प्रथम पुरुष एकवचनाचं. कारण तो अहम आवाम वयम म्हणजे उत्तम पुरुष करते, त्वम युवाम युयम मध्यम पुरुष करते, या 6 कर्त्यांना सोडून तो शब्द तिथे आलेला आहे. म्हणजेच याचं पुरुष येतं प्रथम पुरुष आणि वचन येतं एकवचन, म्हणून गद धातूला ती प्रथम पुरुषाचा प्रत्यय तिथे लागेल आणि रूप उत्तर होईल 6 गदती. तसंच दुसऱ्या वाक्यात तऊ प्रथम पुरुष द्विवचनाचा कर्ता आहे, म्हणून गर्ज धातूला प्रथम पुरुष द्विवचनाचा तहा प्रत्यय लागून गर्जतः असे रूप होईल. ते हा प्रथम पुरुष बहुवचनाचा कर्ता आहे, म्हणून वद धातूला प्रथम पुरुष बहुवचनाचा अंती प्रत्यय लागून वदंती असं रूप होईल. याचप्रमाणे पुढचे 3ही उदाहरणं आहेत. सा, ते, ताहा हे पण अनुक्रमे प्रथम पुरुष एकवचन द्विवचन बहुवचनाचे रूप असल्यामुळे ती, तहा, अंती असे प्रत्यय तिथे लागून सा जल्पती, ते जल्पतः, ताहा जयंती, ते जपतः, ताहा जयंती अशा प्रकारे तिथे रूप होईल. 7व्या उदाहरणामध्ये त्वम हा मध्यम पुरुष एकवचनाचा कर्ता आहे, म्हणून कुज धातूला मध्यम पुरुष एकवचनाचा सी प्रत्यय लागतो आणि रूप तयार होतं त्वम कुजसी. युवाम हे मध्यम पुरुष द्विवचनाचा कर्ता आहे, म्हणून मध्यम पुरुष द्विवचनाचा थहा प्रत्यय नमला लागून युवाम नमथः असं रूप होईल. युयम हा मध्यम पुरुष बहुवचनाचा कर्ता आहे, म्हणून खादथ युयम खादथ असे रूप होईल. अहम हा उत्तम पुरुष एकवचनाचा कर्ता आहे, म्हणून उत्तम पुरुष एकवचनाचा मी प्रत्यय लागून अहम क्रीडामी असे रूप होईल. तर आवाम हसावह वयम वसामः अशा प्रकारे रूपं होतील. 13व्या उदाहरणामध्ये युवक हा प्रथम पुरुषाचा कर्ता असल्यामुळे प्रथम पुरुष द्विवचन युवकौ असं रूप झाल्यामुळे तपला तहा प्रत्यय लागतो, म्हणजेच युवकौ तपतः. 14व्या वाक्यात पुरुष हा पण प्रथम पुरुषाचा कर्ता असल्यामुळे बहुवचनाचा आहे, तर पुरुषाहा धावंती असे होईल. आणि 15व्या वाक्यात पण बालिकाहा हा प्रथम पुरुष बहुवचनाचा असल्यामुळे बालिकाहा भ्रमंती असे रूप होईल. 16व्या वाक्यात महिले म्हणजेच प्रथम पुरुषाचाच कर्ता आहे, पण महिला महिले महिलाहा म्हणजे द्विवचनाचा कर्ता असल्यामुळे यजतः महिले यजतः अशा प्रकारे उत्तर होईल. तर सैनिकाहा प्रथम पुरुष बहुवचन असल्यामुळे रक्षंती सैनिकाहा रक्षंती असे रूप होईल. 18व्या वाक्यात कृषकहा म्हणजे शेतकरी हा प्रथम पुरुष एकवचनाचा असल्यामुळे कृषकहा वपती अशा प्रकारे रूप होऊन ही अचूक वाक्ये संस्कृतमधली तयार होतील. धन्यवाद.